आणि तुम्ही तो विचारून तुमचं एक्सप्लेनेशन घेऊन तुम्ही जेव्हा त्याचं सविस्तर वर्णन ऐकाल त्यांच्या अनुभवानुसार, त्यावर तुम्हाला कळेल तुम्हाला काय करायचे, कसं वागायचे. मला असं वाटतंय की बऱ्याच जणांना अशा अडचणी आहेत आणि जे आतापर्यंत सांगितलेले नाहीत. काही मुली दिसतात इथं, त्या मुलींनी जर त्यांच्यावर कोण मोठी लेडीज असेल, म्हणजे रामची बायको स्नेहा किंवा आणि कोण लेडीज मोठ्या असतील, तर त्यांना आपले प्रॉब्लेम, त्यांना आपल्या अडचणी, तुम्हाला काय त्रास होतोय हे सांगितलंच पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सांगत नाहीये तोपर्यंत त्याच्यावर काय पर्याय आहे आणि त्याच्यावर काय औषध आहे आणि त्याच्यावर काय त्यांचा अनुभव आहे मोठ्या लोकांचा, ते कसं सांगणार. तुम्ही गपचूप असतात आणि तुमच्या टाचे दुखत असेल. आता टाचे तुमच्या दुखते माहीत नाही, पण तुम्ही सांगितल्याशिवाय कसं करणार. मग तुम्ही पादता राहताय, तुम्ही लंगडताय का, हे तुम्हाला म्हणजे ते दोन मंत्र आहेत. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. एकमेकांना मदतच करायची, दुसऱ्याच्या मदत कोणत्या तर तुम्ही आनंद स्वीकारायचं. तुम्ही सारखं त्याच्यासोबत रडत जायचं नाही. आम्हाला पाय चालत नाही, आम्हाला कोण काही देत नाही, मग आमचा असा त्रास होतोय, मला असं होतंय. आणि मग पोरी पोरी एकमेकाला अशा मुलींच कसं असतं, ते एकमेकाला दाबतात, गबस तसं तशीच काही होत नाही. ते तसं सहन करत करत ती मुलगी सांगते नाही मला खरंच त्रास होतोय, मला डाऊट आहे, मला असं होतंय, मला तसं होतंय. पण ती शेजारची तिला सांगते ती ऐकतच नाही. असं एकमेकात होतं मुलींच्या. तुमच्या मुलांच्यात असं कोणी सांगितलं तुमची गॅप जास्त असेल वयाची, तर त्यावेळी तुम्ही लहान असाल तर तुम्हाला सांगतात गप असेल काही नाही, मग कशाला असतो अशी वाटली दिसत उत्तर देतो. हा सगळा आपला इगो असतो. तर वारी करताना अहंकार सोडून द्यायचा असतो, इगो सोडून द्यायचा. आता इगो आणि अहंकार काय हे तुम्ही म्हणत मला विचारा, म्हणजे काय. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तर ती गोष्ट तुम्ही कुणाला मागणारच नाही. आणि तुमचा अहंकार काय असा की माझ्याकडे पैसे आहेत, मग मी ते पैसे घेतो आणि जातो आणि घेऊन येतो. आणि मग तुम्हाला जर विचारलं या पदयात्रेचं आयोजन करणाऱ्या माणसाने की तू का गेलास न विचारता, तर तुम्ही काही सांगत नाही. मग हळूच कळतो तुमच्यावर पैसे आहेत. मग तुम्ही सांगता माझी पेस्ट संपली, मी पेस्ट काढायला गेलो. कोणी सांगतो मला टाळीबीटी हवी होती, कोणी सांगतो मला विष गोळ्या हव्या होत्या, मला थंडीचा त्रास होतोय. कारण तुम्ही सगळे गिरणा नदीच्या काठावरचे वाळूते राहणारे लोक, सगळं राजस्थानच्या आजूबाजूचे, मग येते वेळा आग लागती आणि एकमेकांच्या आग लावतात. कोणी सुखाने राहत नाही. हा त्याची काडी लावतो, तो त्याची काडी लावतो, तो त्याच्यावर जळतो, हा याच्यावर जळतो. त्याच्यावर ₹1,00,000 कसे आले माझ्याकडे, तू कशात माझा बघतोय, हे शेवड्या शेडवाल्या तू माझं काय बघतोय. हे असं आहे. त्याला म्हणायचं ना काहीच कळत नाही. समोर कोण बसते, कोण बोलते, आपल्याला काय सांगते. आता याला किती तर सगळं लागते अचानक, असं ऐकलं तरी पाहिजे. हे सेटल झालं, रीड झालं, पक्क चॅप्टर आहे ते बोलत. तुम्हाला सगळ्यांना विकून येईल मोठा असं आर काय तुझ्या आहे काढण्याचा असं. तर तुम्ही सगळे याप्रमाणे एकमेकांचं मन फुल करणं, मन मोकळे करणं. आणि जोपर्यंत मन मोकळं करत नाही आणि सांगत नाही तोपर्यंत तुमच्या वाणीतलं तुम्ही जे चालताय, तुम्हाला जो चालवतोय तो एक अदृश्य शक्तीचा मोठा फुग आहे. आणि तुम्ही त्याच्यावरच आले. लक्षात ठेवा, तुम्ही त्या राव्याबरोबर चाललेले नाही. तुम्ही ते आखले सर तुमचे कोण होते त्यांच्यावर चालत नाहीये. कृपा विपा कोणाची नसते. तुमची स्वतःची ओन एनर्जी जी आहे
त्या एनर्जीला पॉवर म्हणलेलं आहे. त्याला मराठीत चैतन्य चेतना म्हणलेलं आहे. तुमची पाय चालण्याची चेतना आहे. ते बघ ते कसं वळवळ ते बघ सरळ बसते का बघ. हे आमचं धाकटं बरोबर नाही ना. शाळेत असंच बसतो का? शाळेत असंच शिकवले का? काय मला वाकडी नव्हतं घड्या माझ्या सांगायला 45 आहे सरळ काय ते पूर्व सरळ बसतच नाहीये. सांगू शकायचे आता आता काही मुलं बोलते मुद्रा कशी पाहिजे हे याचं चैतन्य आहे. आणि ते चैतन्य तुम्ही म्हणाल हसताय बघा हे तुमचं चैतन्य आहे. तुम्हाला हसवते कोण? बघा तुम्ही आपण हसताय की नाही. तुम्ही एकमेकाकडे बघताय खायला काय बाबा सांगते काय या रामून कुठला भक्ता लागलाय. तुमच्या मनात सगळ्या वेगवेगळ्या शंका असतात कारण तुमची डोकी नाही भारी असतात. जळगावची तर एक्स्ट्रॉच आहे वादच नाही. ते गिरणीमध्ये जशी गोष्टी मिळतात ते वेगवेगळे असायचे. तुम्ही गिरणीत गेला का पात्राचा त्या कारळ्याचे उत्तराखंड कारळ आहे ना तिथनं गिरणार ती लगेच पाठीवर आहे. उतरत की नाही तुम्हाला जाम वेगवेगळे साईजचे वेगवेगळे गोटे वेगवेगळ्या आकाराचे दिसतील. तशी तुम्ही सगळे बसलेलात ना वेगवेगळ्या आयडियाचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डोक्याचे. कुणाच्या डोक्यात काय चालू असेल कुणाच्या डोक्यात काय चालू असेल कुणा आता बघा ती मागचं बोलून असेल ना ती पाठीमागं हा ते वर बघितलं माझ्याकडे शेवटी 3रा नंबर जॅकेट घातला पिवळा निळा. त्याच्या डोक्यात तर काय तूच त्याच्या डोक्यात एक तू बंधात चालले परीक्षेच्या काय लिहायचं कसं काय करायचं. आता घरी झालंच पाहिजे मला कटाळा मला काहीच करायचं नाही. आता जागरूक लागले हे काय सर किती वेळ सांगा वाटतो स्वामी काही कळतं का कायला आमच्या पोटात पडले जात आम्ही आता उतरलो आता आम्हाला धोका याचा चालू चुका मोठा तोंडाने चुका तुम्ही जोपर्यंत दुनियाला सगळं सांगत नाहीये आणि तुमच्या बरोबर कोण आहे तुम्हाला कळत नाहीये इतके तुम्ही लहान आहात इतके तुम्ही अज्ञात. तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही चालत असताना तुम्हाला चालवता कोण आहे तुम्हाला बोलवता धनी कोण आहे. तुमचे पोटात जे खातं असं आज सकाळपासून तुम्ही किती 2 तास खाल्लं. मला म्हणली मिळत ते चालतायत म्हणून आणि ते तुमचं बसते का तरी बाकी त्या दोघांनी ऍसिडिटी झाली सगळं असायचं ते गप कुठे बघतो वाटली तू पाणी काटा काटा करतो हे काय झालं काही बोलत ते अर्धी वाटली घाली करतो असं तुमचं झालंय. कुणाला घाई लागली टक्की चाव डब्बाले तुमचे मानलं कंट्रोल करा ना. तुम्ही बऱ्याच असून जाता काही 15-15 मिनिटं आणि मला भीती हे जसे काही गेले वळले की 250 दिवसात नाही गेले वाटते मग ती काय पॅन्ट सोडून घेणार खाली असं काहीच नाही करू शकत. तर तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला सगळा नेणारा आणणारा कोणते वेगळं आहे. तुमच्यात जे सगळं पचन अपचन चाललंय हे करणारा वेगळा आहे. हे तुमच्यावर अवलंबून नाही. फक्त तुमच्यावर अवलंबून काय की तुम्हाला ज्या वेळेला झेपणार नाही तुम्हाला त्रास होईल त्यावेळेला तुम्ही शेजारचा सांगितलं पाहिजे मला आता चालायला जाऊ विश्रांती हवी आहे मला आता थोडी भूक लागली आहे किंवा मी भरपूर खाल्ले मला ढेकूनच येत नाही. मग कुठून तरी 1-2 रुपयाची 5 रुपयाची इनो ऑर्डर घेतली पाहिजे तिच्या ग्लासात घातली पाहिजे आणि ते सोड्याला पिलं पाहिजे म्हणजे पटापट ढेकले तिला पचायला लागेल. तर जोपर्यंत तुम्ही हे सगळं त्या बरोबर ज्या पादुका आहे त्याची जी पूजा करताय सगळे करतायत की मी सांगत नाही. मी कोण कंटाळा करत मग ते सगळं सोडं दिसा लागते ह्याला आपल्या लुंगी नेसता येत नाही कठीणच येते पण ते रामाच्या भीतीने तुम्ही करताय आणि रामाला तर कोण घाबरतच नव्हतं. रामाला सगळे आदराने नमस्कार करायचे घाबरत कोणाला होती नाही का लक्ष्मणाला लक्ष्मण टाकून होता तसं राम्याबरोबर दुसरा माणूस काय बघा ते बघा कसा खसकतो तुमच्यावर. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीची अडचण येते
त्यावेळेला तुम्ही ती विचारली पाहिजे. तुमच्यावर एक हनुमंत नावाचा माणूस आहे बघा, हनुमंताकडे दिसतो बघा, एकदम मस्त तो 4 चाकाच्या हवेत भरलेल्या हनुमंताचा अंतराने चालतो. तो चालत नाही, तो मस्त म्हणजे हनुमंताचा गला घेतो. त्या गलेचं नाव काय सांगू तुम्हाला, ते महिंद्राची कशाची असेल, तर तो बसतो त्या आणि सुरू करतो पठ्या, आणि तो तुमच्या मागापुढे कुठे असतो. उतरला की तो हनुमंत उतरला असंच वाटतं आपल्याला, असा इकडे तुमच्यावर आहे बघा. तर त्याला सुद्धा तुम्हाला काही वाटलं ना तर ते बिंदास करा, ज्या मायावर लागतो तुम्हाला हळू बघतील तुमच्या खिशात कधी 2-3 वडे टाकेल कळणार नाही की तुम्ही वाटते वाडी गेल्यानंतर काय ऐकू का होतं माझ्या आवाज. वाडी गेल्यानंतर तुम्हाला एक मोठी सेवा आहे आणि कोणी करत नाही. तर माझी इच्छा आहे की गुरु पंचायतांच्या 16 मंदिरांची इथली 3 स्वच्छता करायला पाहिजे. आणि तिकडे कोण जातच नाही. आणि दुसरी देवनगरीच्या वडाखालची कोणी स्वच्छ करत नाही. 2 लेडीज हॉल आणि जेंट्स हॉल 2 हॉल आहेत, यांची स्वच्छता कोण करत नाही. या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत की लोक गेली की सगळं कचरा कपडा विंचरले केस बायकांचे सगळं तिथंच पडले असतात त्या हॉलला. त्या लेडीजला तर काही कळतच नाही तिथल्या येणाऱ्या सगळे टुचकेचे पुचके कोपऱ्यात पडलेले असतात. किंवा मुलांना कळत नाही, तुम्ही काही खायला आणले पॅकेट बिकेट बाहेर वेस्टबॉक्स टाकतच नाही. तुम्ही त्या गोष्टी लक्ष ठेवा आणि जेवढं छान करता येईल. आणि जे कोणी सत्पुरुष येतील, जे कोणी संत येतील, कोणी महंत येतील, कोणी संन्यासी येतील, त्यांचा मस्तपैकी वाजत जातच सत्कार करा. ओके. कोटी ब्रह्मांड राजा तुमची परीक्षा येणार आहे. परीक्षा ते मार पकड्या सर्वच ती मी एक परीक्षा आहे तुमची सगळ्यांची. ती परीक्षा असते की तुमच्यातल्या कुणीही व्यवस्थित धाडस करून माझ्याशी बोललं पाहिजे की तुमच्या पद्धतीने काय काय झालं, काय काय नाही झालं, किंवा तुमचा काही प्रश्न असेल घरगुती नव्हे, अभ्यासातला नव्हे, तुमचा दत्तवारी मधला काही प्रश्न असेल तर तो तुम्ही जर धाडसा सांगितलं ना, त्या रामाला त्या हनुमंताला न लिहिता, म्हणजे मागा जो बसलाय ना मोठा तेव्हा दोन्ही कान पकडून बसला बघा, त्याला न लिहिता आणि एकदम त्याला न लिहिता जर डेअरिंग सांगितलं ना की तुम्हाला काय या दोघांकडून तो वर गेला तर तुम्ही अहंकार नाही तुमच्या असं समजते. मन उघडेपर्यंत तुम्ही सांगताय की खरंच हा आम्हाला त्रास झाला, हा जर त्रास झाला नाही तर आम्ही मजा करू असं. बरोबर. कोण सांगणार नाही. चला मुलींपैकी कोण येतं पटकन एकदम. पदयात्रेमध्ये तुम्हाला काय अडचण आहे का, त्रास आहे का,
किंवा तुम्हाला काय वाटलं की चला चला. म्हणजे अगदी रामचं मोठ्या मुलाने सांगितलं चालेल. बरोबर. कारण पोरं नेहमी बापाच्या विरुद्ध सांगतात. दिसतोय शिकवलेला पोपट दाखवला स्वतःहून कोण सांगत असेल तर सांग ना काय बोलायचं बोलणं पडतं. काय नाही दादा ते आमच्या वेळेस राबून विना बोलत चालताना तेच थोडासा त्रास होतो आम्हाला. डायरेक्ट दादा ते फोन रोज धरता आणि डायरेक्ट पुढे निघून जाता. आम्ही डायरेक्ट मला खूप त्रास होत होतो आम्हाला आवडायला. अगदी बरोबर. म्हणून पदयात्रेत नियम ठेवलाय प्रत्येक 4 किलोमीटर नंतर 10 मिनिटं, 1 किलोमीटर तर थांबायचं नाही तर 4 किलोमीटर मध्ये 10 मिनिटं थांबायचंच. 4 किलोमीटर आपल्याला बरोबर 1 तास लागतो. त्यामुळं आपल्याला मी ते सांगते तुम्हाला, हे माझे जे तयार झालेले लोक आहेत ना, हे लोक माझ्या लेवलला जाऊन कॉर्नर सोडतो. अगदी बरोबर बोला. असं मला नकोय, मला आणखी काही सांगतो, मला बरं वाटेल. भगवंताला आपण कंप्लेंट राहील ना, भगवंताला आनंद वाटतो. तो म्हणतो मॅनेजमेंट मध्ये काहीतरी चुकी झाली, बघूया आपण. बोल ते पहाटे लवकर उठायला होतात, कारण झोप पूर्ण झाली नसती. तरी पण इतकी मागं लागतात की बोलायची सोय नाही. माझ्यापेक्षा झोप पडत. तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, प्रत्येक काय आम्ही 5:30-6 वाजता निघत होतो. असं मी सांगितली बघा, त्यांनी सांगितलं 5:30 तुम्हीच काही करताय. तर तुम्हाला मला वाटते 3-3:30 पासून बोंबा सुरू असेल. कुठा हरी हो 3:30. नाही यावेळेस आहे ना खूप आरामाने झोप होती. आमची 6 तासाची झोप होती, तरी पूर्ण झोप होती. तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही केंद्रामध्ये सांगितलं होतं ना, त्याचप्रमाणे चालतंय सर्व. नाही तर आमच्या मागच्या वेळेस खूप त्रास झाला होता. हो, दादांनी खूप मला हे केलं होतं डायरेक्ट. तेव्हा काही सांगू शकलो नाही आम्ही. अजून कोण पुढचं मेंबर? चला पुढे. बेटा तुला मी चांगलं ओळखतो. ही दिगंबरची आहे. हो बरोबर. ही ठाण्यातली आहे ना? नाही, दिगंबर शिंदेची मुलगी आहे. हा दिगंबरची, तेच म्हणतो. आता आम्ही चालत आलो ना, तर मग आमच्या एरियामध्ये एवढं ऊन थंडी नव्हती, पण आता इकडच्या रस्त्यामध्ये थोडं जास्त ऊन पडतंय. तर मग आम्ही दादांना सारखे रावण्या करतो, जरा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. तर दादा म्हणजे थांबायला तयार होते लवकर. आणि घरून निघताना म्हणजे काय प्लॅनिंग केली होती आम्ही की म्हणजे या टायमाला उठू 11 असतील, तिकडे आपण मुक्काम करून घ्यायचा. नंतर मग निघायचं, म्हणजे उपासना वगैरे करायचं, आपलं सर्व आवरायचं आणि 3 वाजता तिकडनं निघायचं. पण रोजचं आमचं सारखं असं होतं की आम्हाला 1 वाजता निघावं लागतं. थोडा म्हणजे आराम करायला टाइम पाहिजे असं. बरोबर आहे. ह्या गोष्टी काय करायच्या, स्नेहाबाईला टाकायच्या. स्नेहाबाईकडनं कधी लक्षात ठेव, पुरुषाचं कोण ऐकतं, त्याची बायको ऐकतं. इकडनं मस्करा व्हायचा. आता हे तुला माहित नाही की स्नेहा, आराम, हा मानव असेल, नारू, हे सगळे त्यावेळेला मॅडम मस्करा व्हायचे आणि माझी कंप्लेंट मॅडमला सांगायची. आणि मॅडम मला म्हणायच्या, लेखांना पोर एवढा त्रास नका, असं करू नका. की मग माझ्या लक्षात येतं, हो का, मला तर पोर काही बोलली नाही. तुम्हाला ते भेटतात, ते काय करणार, तुम्ही कव्हरच करताय. तर तुम्ही काय करा, सॉफ्ट कॉर्नर म्हणजे मागं बसलेली काकू येतं बसलेली पांढऱ्या केसाची, मोठी स्त्रिया तेव्हा एवढे मोठे दात काढे बघ, अख्ख्या विको आठवडे. तर तिला तुम्ही सगळं सांगत जा. मुलांनी पण असंच जायचं, अहो स्त्रिया काही बघा कसं काय बघा, 1-2 मिनिटं थांबवणार, 5 मिनिटं थांबवणार. तर असं मस्का स्नेहाकडे लावायचा. आणि मग स्नेहाकडे हे आमचं गरम लोक असतं ना, ते बरोबर असं तुम्ही चहा देतात बरं, मगापासून चहा, असं तुम्ही किती वेळा बसले.
मग तो बरोबर चहा किंवा काही खाण्यानिमित्त गपचूप असेल तेव्हा ती त्याला काहीतरी गोड बोलून गोळवून खेळेल आणि तुम्हाला पुढे आवाज अशी काय करायची कळलं का? पण दादाचं एक वाक्य फिक्स आहे, माई तुझ्या मुलाची साईड नको येऊ, माई तुझ्या मुलाची साईड नको येऊ. दादा ताईला हे बोलून ताईला हे बोलून ताईला हे बोलून गप्प करून देतात दादा, ताईला बोलूच देते मग पुढे. काय असतं, नियम हा धर्म आहे आणि धर्म पाळायचं म्हणलं की नियम आहे. आणि हे दोन्ही ओळखून आंबेडकरांनी आपलं खूप मोठं देशाचं नियमांचं एक पुस्तक काढलं आणि त्याला आम्ही नाव संविधान ठेवून आम्ही ध्यानात राहून जी गोष्ट करू तो आमचा नियम, तो धर्म. तर त्यामुळं नियम हे पाहिजेतच. तुम्हा मुलांना थोडा वळण लावण्यासाठी धर्म पाहिजे, कारण चांगलं करायला वेळ लागतो. बेटा वाईट गोष्ट करायला वेळ लागत नाही. डीजे वर नाचायला वेळ लागत नाही, इंग्लिश ट्यून्स वर नाचायला वेळ लागत नाही. पण एखादं समजा कथक सांगितलं, भरत सांगितलं नृत्य करायला, तर ते जरा अवघड वाटतं ना. ते पाय असं झाला पाहिजे, हात असाच गेला पाहिजे. तर असं नियम आहे आणि या नियमामध्ये पदयात्रा करणं हे एकदम महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण तयार होतो. आता काय करा, तुम्हाला पाठीवर लहान काका पण सांगतात नियम, ते त्यासाठी सांगतात. मोठे आपल्याला त्यासाठी सांगतात की आपण जर नियमाला धरून चाललं तर धर्म होतो. नियम सोडून उदाहरणार्थ तुमची आता मुली आहेत, तुम्ही मुलीला मी सांगतो, तुम्ही न विचारता कुठंतरी आई वडिलांना न विचारता जर तुम्ही तुमचं लग्न ठरवलं तर मी तुला सांगतो प्रचंड आम्हाला वाईट वाटतं. आई वडिलांना न विचारता तुम्ही कुठे गेला आम्हाला वाईट वाटतं. कारण आम्ही तुम्हाला ज्या काळजीनं वाढवलेलं असतं ती काळजी आम्हाला सांगत असते की बाबा त्याची योग्य व्यवस्थेपर्यंत तुला सांभाळणं हा धर्म आहे वडिलांचा. आणि तुम्ही काय करता, त्यात काय होते म्हणून न सांगता तुम्ही निघून जाता. नुसतं सांगायला काय काय, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते, मला वही आणायचे, मला अमुक खायला पाहिजे, मी दुकानात जाते, असं याला नियम म्हणतात. तर ते नियम पाळले पाहिजेत. तर त्याच्यामुळे कदाचित रामदादा तुम्हाला कडक मध्ये काही वॉर्निंग देत असतील, मग भीतीपुढे आपण ते नियम पाळतो. तर तुम्ही अगोदरच अलर्ट राहिला तर तुम्हाला त्रास होणार नाही. आणि तुम्हाला ही सवय लागली की तुम्ही काय कराल, पुढं मागं तुम्ही सुद्धा अशा वाऱ्या काढाल आणि तेव्हा आम्हाला खूप बरं वाटेल. हे आमच्या नियमाचं, आमच्या धर्माचं पालन करून आमचीच मुलं पुढे सगळं चालवत आहे. माझा मुलगा मला न विचारता, मला न सांगता, मला त्याला स्वतः आखी दिली की पुढली पदयात्रा तुम्ही करायची नाही, पुढल्यापासून मी पदयात्रा करेन, तुमचं वय झाले. आणि त्यांनी 2013 पासून पदयात्रा सुरू केली. मला खूप आनंद झाला. मी मुलगा पोटाला असा तर असा, बाकी एवढी मी पायी गेलेलो होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 12 वर्ष 100 लोक येत होतो. म्हणजे 12 वर्षाची किती झाली, 1200 लोकांची किती तयार झाली पदयात्रेला यायला. कोणी आंदोलनची पदयात्रा सुरू केली, हे मानव असेल नानू काका त्यांनी नाही केली, हा रामभाऊ आहे त्यांनी नाही केली, कुणी सुरू केली. मग तो माझा मुलगा मला म्हटला मी सुरू करतो, तुम्ही बंद करा. मला किती आनंद वाटला असेल. तसा आनंद तुम्ही जर पुढे सुरू केलं तर आम्हाला आनंद वाटणार की अरे आम्ही सुरू केलं, मग आमच्या मुलांनी आम्ही ज्या मुलांना शिकवते आता तुम्ही सगळे परत नाही झाला तर आम्हाला वाईट वाटतं की मी एवढा जीव देतो त्यांच्यासाठी आणि पुढे येत पण एक विचारायला. सेम तुमच्या घरी असं वाटतं की आम्ही यांना हवं ते सगळं देतो आणि आम्हाला 2 मिनिटं विचारत पण नाही की आई तुला काय हवं आहे, बाबा तुम्हाला काय हवं आहे. याला नियम म्हणतात, याला धर्म म्हणतात, याला तत्व म्हणतात. आणि या तत्वामध्ये बेटा 4 तत्व आहेत. सगळ्यात मोठं आहे ते प्रेम तत्व आहे. मी तुम्हाला सांगतो हे प्रेमापोटी. दुसरं तत्व आहे ना ते आत्मतत्व आहे. कारण तुम्ही सगळे तुम्ही जीव आहे. आपण थोडे दिवसासाठी झाले काही काळ आपण थांबण्याला निघून जातो. आता तुमचे आजी आजोबा पणजोबा कोणी थांबले ना गेले निघून, बघ की आपल्या आयुष्यात
भविष्यात असंच होणार. तेव्हा आपण सगळे आत्मतत्वाच्या, आपण सगळे एक आहोत, सगळा आत्मा एक आहे. दोन तत्व आहे, प्रेम तत्व, आत्मतत्व. तिसरं आपल्याला जगण्यासाठी जे लागतं ते आहे अन्न तत्व. अन्न आपल्याला वेळेत मिळालं पाहिजे. आता तुझ्याबरोबर ज्या मुली आहे त्याच्या दोन मुली अशा आहेत की त्याला भूक आवडतच नाही. त्या पिशवीचं काढ, याच्याचं काढ, त्याच्यात हाणतात तसं पाहिजे, खातात काही, तोंडात टाकतात, पाणी पितात. हे अन्न तत्व आहे, ही गरज आहे शरीराची. आणि चौथं मोठं तत्व काय माहित आहे? ऊर्जा तत्व. आपल्याला हे सगळं करण्यासाठी जो प्रेरणा देतो, जो चालना देतोय, जो चैतन्य देतोय, ही चार तत्व तुम्हाला सांभाळलीच पाहिजे. त्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे. गाडीला कसा ब्रेक असतो तसा मनाला ब्रेक पाहिजे. ओके, तर ते रामभाऊ बोलत असतील, नानकाका बोलत असतील, तर ते नियम आहे, तो धर्म आहे. त्याची तुम्हाला सवय लागत त्रास होईल. एकदा सवय आता पहाटे उठायची सवय लागली की 5 आपोआप चालेल. एकदा सवय झाली की चालते. आता तुम्ही घरी परत गेला की तुमची तुम्ही सांगतो होते उठत तर 7-8 आम्ही पर्यंत जाऊ आम्हाला 8 वाजता उठतो. असं नाही, तुम्ही घरी पण 10 उठले पाहिजे. आणि त्यातलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्नेहाच्या मस्करावरचा तुमची कामं होतील आणि पर्यटन छान होईल. ओके, तुम्हाला आता दोन बोली घेतो, एक मुलगा बोलला की एक बोली 3 नंबरची मुली. आता तुम्हाला कोणी बोललं ना तर लक्षात घ्या, तुम्हाला म्हणतील फार शाळेत होता, तू कशात सांगितलं स्वामी, तू अशा असं लोक आहेत आपल्याचे बसलेले त्यांना काही बसले असलं काम नसतात. त्याचे दिवस होतात. वीस कशात सांगितलं, अमुक कशाला, तर काय करायचं, आता आलाय की नाही इकडं तरी ऐकायचं आणि या काळात सोडून द्यायचं. निर्लज्ज गुरु सन्निध. तुम्ही जर निर्लज्ज झाला तर गुरुच्या जवळ आहे. माझ्या बरोबर आता कोणी नाही, म्हणजे कोणी निर्लज्ज झालं लक्षात घ्या. काय बोलतो ते बोलत गप्पच मॅडम किती होत चालू आहे का. तर हे सगळे निर्लज्ज आहे. आणि हे निर्लज्ज आहेत म्हणून कोणी माझ्या बाजूला नाही. तो नानकाका आला नाही, तो रामदादा आला नाही, स्नेहाताई नाही, कोणी नाही. तुम्हाला असं वाटेल मी सध्या त्याच्यात बायको संपर्क केली नाही त्यावेळेला, ती पण नाही थांबली. मग अगदी पट्ट माझ्या अगदी बैठकीची उठलो असं सगळं करणारी, मला सगळं चहापणी वाढायला वैशी होती, ती पण नाही, ती पण गेली. हे निर्लज्ज नाहीये. निर्लज्ज जो असतो ना तो गुरुबरोबर राहतो. तुम्ही विचार तुम्हाला एक म्हणजे तुम्ही विचार सांगलो, तुम्हाला रामदादांनी सांगितलं ना माझ्याबरोबर हिमालयात 4 दिवस होता, कशी पापरली, त्याची थंडी कशी झाली आणि चहा कसा करायला लागायचा, काही सांगितलं गोष्टी. तुम्ही बापाय कांचनगंगा आहे, नंदादेवी दिसतो, त्रिशूळ दिसतोय, सगळे पर्वत आहेत, बर्फाने भरले. आता मी मला काय होते का, इथं 2 डिग्री आहे, इथे काहीच थंडी नाही. इथं माझ्या हाडात दार पडली. तर तुम्हाला काही रामदादांनी सांगितलं बघा, नसलं तर आता वाडीकडे जायचं पर्यंत सांग की आम्हाला स्वामींनी आज्ञा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही 4 दिवस खुशाल पाहत होता, तिथं होते ते. त्यापेक्षा दार पडली आणि लोकच घे मी कसं आंदोलन करत होतो म्हणून त्यांनी पण आंदोलन केली नाही. तिथं काय झालं विचार, वेगवेगळ्या 8 दिवस अधिक पडत स्त्रिया 3-3दा अख्खा बामची वाटी संपत होती. पाठीला लाव, छातीला लाव, पाठीला लाव, छातीला लाव, माझ्या पेट चालू होता. तर मी काय उतरायला काय नाही. आणि म्हणून हे निर्लज्ज पण मागणीत नाही. जो निर्लज्ज आहे तो मागणी. म्हणून निर्लज्ज गुरु सन्निध लक्षात ठेवा. तुम्हाला कितीही काही बडबडलं तरी आपण स्वामींच्या जवळ जाऊन सगळं सांगायचं. किती काढून येते तुम्हाला? 3 जण, 2 मुली 1 मुलगा. अच्छा, मला वाटलं नाही लागेल 5-6 जण होते. ठीक आहे, 4-5 आली होती. शेती भरपूर मोठी आहे ना, एकर काय होणार. एक मुलगा आता बोलते काय करणार आहे. काही दोघी जण निघून सासरी, एकटं काय करणार तिथं.
देतो निरोप. पण त्याचं नाव पैगंबर पण ठेवलं नाही, त्याच्या बापाचं नाव दिगंबर, याचं पैगंबर ठेवलं नाही, तर कोण तरी गेला असं. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा आणि याप्रमाणे स्वामींच्या समोर सगळं सांगत जा. ते असं मोठ्यांना सांगायचं की ते रामच्या घरात ऐकून गेलं पाहिजे. ते असं मोठ्यांना सांगितलं पाहिजे की तिकडे भारत आहे तो थंड बर्फाचा दगड, भारत शिवाय म्हणून आहे बघा तिथे, त्याच्यापर्यंत ऐकून गेलं पाहिजे. तिकडं पलीकडं त्याच्या पलीकडं पाटी म्हणून आहे बघा. पाटी म्हणजे वरवंटा पाटी नव्हे, आडनावाची पाटी म्हणून आहे, त्यांच्यापर्यंत ऐकून गेलं पाहिजे. नंतर तिथे प्रतिभा पाठी म्हणून आहे बघा, तिच्यापर्यंत मी कंप्लेंट करायच्या, ती भांडायलाच होती बघा, आता काठी घेऊनच होती. तर या गोष्टी मुद्दाम मोठ्यानं सांगायच्या की आपल्याला काय त्रास होतोय काय नाही. की महाराज बरोबर ज्याची त्याला सुट्टी वाचून कोकणात राहतो, सूट बरोबर घेतात. मी तुमच्याशी मला अजून वेळ का घेतो तुमचं माहिती आहे? तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की स्वामी आपल्याला काय सांगताय, स्वामी आपल्याशी किती मोकळेपणे बोलतायत, स्वामी आपल्या मनात अहंकार ठेवतायत का? मी म्हणलो का मी कोण मोठा स्वामी आहे? काही नाही, मी तुमच्याशी खेळीमेळी बोलतोय. असं तुम्ही एकमेकात वागलं पाहिजे, तर तुम्हाला धर्म कळेल, तर तुम्हाला देव भेटेल, देव नक्की भेटेल. आता पर्याय सुद्धा भेटला असेल, तुम्हाला कळलं नाही कारण तुम्ही लहान आहात. पण पर्याय ते दोन व्यक्ती आलेल्या होत्या, तुम्हाला त्या भेटल्या सगळ्यांना, तुम्हाला प्रेमाने विचारून त्या व्यक्तीने, पण तुमच्या लक्षात नाहीये किंवा लक्षात आलं नाही, ही व्यक्ती एवढं का विचारतो. ओके, चला छान. आता मस्त पुढची 10-20 किलोमीटर आहे ते मस्त करा. आता तुम्ही शहापूरला जा, शहापूरवरनं तुम्ही वळा त्या बाजूला आणि मग तुम्ही बारवी डॅम वरनं पुढे जा. हे तुम्हाला साधारणतः 20 आणि 30, 50, 28 आणि 56 तरी अजून तुम्हाला एक 70-80 किलोमीटर आहे चालायचं. तुम्ही आता पुढे कसाऱ्याला आहात ना? हो, कसाऱ्याला तुकाराम वाडी म्हणून आहे, तिथं थांबलोय. आज रात्रीचा मुक्काम खर्डीला आहे. खर्डीवरून उद्या दुपारी शहापूरला आहे. शहापूरवरून आम्ही टिटवाळा मार्गे गेरासेला निघू, गेरासेला मुक्काम करू. आणि आडगावच्या इथं आतल्या बाजूला एक स्वामी समर्थ केंद्र आहे. हो हो, मोठी जागा आहे तिथं. हो हो, खर्डीच्या आणि आडगावच्या मध्ये. ठीक आहे, बघा तुम्हाला दुसरं योग्य वाटेल असं का? हो ठीक आहे, तरी पण 70-80 किलोमीटर आहे. हो हो. आता किती वेळ काम धरून बसणार? चला, नमो नारायण. नमो नारायण. त्वरा करा मनीश्वरा.